भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र जमलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपल्या औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे पहिले अधिकारी श्री चंद्रकांत ज्ञानदेव पाटील उर्फ सीडी पाटील, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ। पाटील साहेब यांचा जन्म जळगाव येथे 20 मार्च 1968 रोजी झाला। त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण RR हायस्कूल जळगाव येथून पूर्ण केले। त्यांनी जळगाव येथील नामांकित MG कॉलेज येथून BSc शिक्षण पूर्ण केले व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून MSc शिक्षण देखील पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जळगाव MIDC येथे JPL या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 5 वर्ष आपली सेवा दिली। त्यानंतर तो सुवर्ण दिवस आला जेव्हा त्यांना महानिर्मिती कंपनीमध्ये सेवेची संधी मिळाली। 15 मे 1993 रोजी त्यांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात ज्युनियर लॅब असिस्टंट म्हणून देण्यात आले। तेथे अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर श्री CD पाटील साहेब यांचे प्रमोशन असिस्टंट केमिस्ट म्हणून झाले व सोबतच कोराडी येथे त्यांची बदली देखील झाली। कोराडी येथे काही वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांची बदली ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात झाली। त्यानंतर खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात देखील त्यांना काही काळ सेवा करण्याची संधी मिळाली। सन 2023 मध्ये त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली व सोबतच त्यांची पदोन्नती उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून झाली। श्री CD पाटील यांनी DM प्लांट, शॉर्पनिंग प्लांट, कोल सॅम्पलिंग, कोल मॉनिटरिंग सेक्शन्स, सॉस लॅब, जनरल लॅब, फिल्टर हाऊस अशा जलप्रक्रिया विभागातील विविध ठिकाणी आपली सेवा दिली। जलप्रक्रिया विभागातील असा कोणताही ठिकाण नाही जिथे CD पाटील साहेबांनी आपला काळ व्यतीत केलेला नसेल। एवढा मोठा कार्यकाळ त्यांनी जलप्रक्रिया विभागातील सर्वच स्पॉटवर दीर्घकाळ सेवा दिली। त्यानंतर एक अभिमानाची बाब म्हणजे NABL या जागतिक गुणवत्ता प्रणाली संस्थेच्या मॅनेजरपदी ते 15 वर्ष कार्यरत राहिले। सहकार्यांशी अतिशय मिश्किल व हसतमुख असलेले श्री CD पाटील कामात देखील तेवढेच तरबेज। त्यांच्या काळात कधीही पाण्याची गुणवत्ता असो अथवा प्लांटमधील विविध रीडिंग असो त्या व्यवस्थित होईपर्यंत त्यांना चैन पडत नसे। सहकार्यांशी विविध विषयांवर ते वेगवेगळ्या मीटिंग्समधून चर्चेमधून आपल्या प्लांटसाठी किती चांगलं करता येईल याचा ध्यास ते नेहमी लावून धरत असत। त्यांच्या याच स्वभावामुळे ते सर्व सहकार्यांमध्ये अगदी आवडीचे व्यक्तिमत्व झाले। वेळोवेळी सहकार्यांना मदत करणे, त्यांच्या कामातील अडचणी ऐकून त्यावरचे निराकरण करणे यासाठी CD पाटील प्रसिद्ध आहेत। आज विभागामार्फत त्यांचा झालेला सत्कार याची प्रचिती करून देतो। CD पाटील साहेब हे जलप्रक्रिया विभागातील चालू प्रॉब्लेम्स विषयी तर चिंतेत राहतातच, सोबतच भविष्यातील येणाऱ्या अडचणींचा देखील त्यांच्याकडे नियोजन असते व त्यासाठी ते तयार असतात। असे अनुभवी चंद्रकांत ज्ञानदेव पाटील आज सेवानिवृत्त होत आहेत। CD पाटील साहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। त्यांचे वडील हे जलप्राधिकरण विभाग जळगाव येथे कार्यरत होते। पाटील साहेब यांचे लग्न सन 1994 मध्ये वरणगाव फॅक्टरी येथे सौ माधुरी मॅडम यांच्याशी झाले। माधुरी मॅडम ह्या देखील BComचे विषयात पदवीधर असून त्या गृहिणी आहेत। CD पाटील साहेब यांना
2 मुले असून मोठा मुलगा गुंजन याने बीटेकचे शिक्षण मेकॅनिकल विषयात पूर्ण करून तो पुणे येथे हायस्टर लिमिटेड या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे. तो विवाहित असून पाटील साहेब यांच्या सून सौ मानसी या देखील अभियंता आहेत व त्या कॉग्निझंट या पुणेस्थित IT कंपनीमध्ये कार्यरत आहेत. पाटील साहेब यांचा दुसरा मुलगा रूपम हा देखील अभियंता असून तो नवी मुंबई येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. पाटील साहेब यांनी जळगाव येथे स्वतःचे घर बांधलेले असून पाटील साहेबांना पर्यटनाची देखील खूप आवड आहे. त्यांनी दुबई, केरळ, काश्मीर, हैदराबाद व जवळपास संपूर्ण भारतभर विविध जागी फिरण्याचा आनंद घेतलेला आहे. पाटील साहेब यांना जुन्या बहारदार गाण्यांचा व गाणे ऐकण्याचा छंद असून त्यांनी क्रिकेट व विविध स्पोर्ट्समध्ये देखील आपली गुणवत्ता सादर केलेली आहे. असे अनुभवी श्री CD पाटील उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रवीण पाठक. आज मला तुमच्याशी बोलताना खूप आनंद होत आहे की माझ्या विभागातील CD पाटील आम्ही त्यांना म्हणतो हे गेल्या 33 वर्षापासून महाजनकोच्या सेवेमध्ये आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापासून आहे. रिसेंटली मी आता 210ला इथे आल्यानंतर CD पाटील साहेब यांच्या कामाची शैली बघितली आणि शिफ्ट ड्युटीमध्ये ते कार्यरत असताना त्यांच्या कामाबद्दल म्हणजे काही उणिवा भासेल अशा पद्धतीचं त्यांचं कोणतंही काम नाही. वेळोवेळी मेंटेनन्सची दखल घेतली जाते आणि जातीने स्वतः समक्ष उभं राहून ते काम पूर्ण होण्याकडे त्यांचा कल असतो. सहकाऱ्यांची त्यांची वागणूक देखील अतिशय मनमिळावू आणि सभ्यतेने आहे. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन सेक्शनमध्ये त्यांच्याकडनं झालेलं नाही आहे आणि आज ते आमच्या विभागातनं महाजनकोची 33 वर्ष सर्व्हिस पूर्ण करून सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. तसं ते रिटायर होते तर आम्हाला एका दृष्टीने मला असं वाटतं की मी एक माझा चांगला सहकारी गमावून बसलेलो आहे. ठीक आहे, पण आता मी त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या येणाऱ्या आयुष्य काळामध्ये त्यांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान करो या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हॅलो सर्वांना, माझा नमस्कार. माझे नाव माधुरी चंद्रकांत पाटील. माझे पती आज महाजनकोमधून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना 33 वर्ष त्यांनी सर्व्हिस दिली महाजनकोला. त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या आवडीनिवडी ज्या पूर्ण करता आल्या नाही त्यांनी त्या आता पूर्ण कराव्यात. त्यांची खासियत सांगायची झाली तर त्यांना खूप सारे मित्र आहेत आणि त्यांना गाण्यांची खूप आवड आहे. त्यांनी स्वतःला जे त्यांचे काही करायचे राहिले असतील त्यांनी आता स्वतःसाठी ते वेळ देऊन पूर्ण करावे. कुटुंबाला थोडा वेळ द्यावा, त्यांच्या तब्येतीकडे थोडंसं लक्ष द्यावे. शेवटी माझ्या मिस्टरांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. त्यांच्या आता पुढचे आयुष्य एकदम आनंदी निरोगी असे जावो. धन्यवाद. नमस्कार, मी CD पाटील, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. 33 वर्षाच्या महाजनकोच्या सेवेतून आज रिटायर होत आहे. तसेच भुसावळ पॉवर स्टेशनला आल्यापासून आमचे चीफ इंजिनियर साहेब माननीय श्री मोराडे साहेब, श्री पाठक साहेब तसेच इतर सर्व अधिकारी यांनीही जे माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जे वेळोवेळी अनमोल सहकार्य केलं त्यांचेही मी सगळ्यांचे आभार मानतो. महानिर्मितीच्या सर्व्हिसमुळे व त्या मिळालेल्या आर्थिक पाठबळ तसेच प्रत्येक कॉलनीमधील शैक्षणिक वातावरण म्हणा किंवा अतिशय सुंदर वातावरण म्हणा यामुळे माझे मुलांचे उत्तम शिक्षण झाले आणि ते आज दोघी मुलं चांगल्या प्रकारे सेटल आहे. या सर्व घडवणुकीमध्ये महानिर्मितीचा खूप मोठा योगदान आहे. तर त्याबद्दल महानिर्मितीचे सगळ्यांना खूप खूप आभार.